शेतकऱ्यांच्या काही महत्त्वाच्या बातम्या दरम्यान नुकसानग्रस्तांना आता सरकारतर्फे मदत देण्याचं आश्वासन दिलं जातंय। त्याच संदर्भातले टॉप 9 अपडेट्स बघूया। बळीराजा अधिक मजबूतीने पुन्हा उभा राहील, शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं, मुख्यमंत्री फडणवीसांचं ट्विट। तर हे संकट तात्पुरतं, बळीराजा पुन्हा उभा राहील आणि त्याच्यासोबत महाराष्ट्र सुद्धा अधिक सक्षमपणे पुढे जाईल असाही विश्वास व्यक्त। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अमित शहांना भेटणार, महाराष्ट्रातल्या नुकसानी संदर्भात पत्र देणार, केंद्राकडून मदत मागणार, अजित पवारांची माहिती। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा परळमधल्या खासगी कार्यक्रमासाठी मुंबईत। सकाळीच मला सीएम ऑफिसचा फोन आलेला होता की आपण तिघांच्या सहीनी अमित भाईंना पत्र देऊया, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं, की अशा प्रकारचं संकट मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रावर आलेलं आहे। उद्धव ठाकरेंकडून लातूरमधील नुकसानीची पाहणी, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, हेक्टरी 50,000च्या मदतीसह कर्जमाफी व्हावी, शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंकडे व्यथा मांडली। सरकारने जी मदत जाहीर केली ती मदत जर का नीट पाहिली तर तुम्हाला ती पुरेशी आहे का? नाही। हे सगळं बघितल्यानंतर साधारणतः तुम्हाला काय वाटतं किती कमीत कमी सरकारनं आम्हाला हेक्टरी 50,000 रुपये द्यावे आणि कर्जमाफी करावी सर्व। नुकसानग्रस्तांना 5,000 रुपये आणि 35 किलो धान्य वाटपाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। प्रशासनाकडून पंचनामे सुरू असतानाच तातडीची मदत देणंही सुरू। महिलेनं रडून अजित पवारांसमोर गाऱ्हाणं मांडलं होतं। तर हे संकट भयानक, इथे पैशांचा महत्त्वाचा विषय नाही, काटकसर करू पण हात आखडता घेणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची यावर प्रतिक्रिया। भयानक संकट आहे, हे मोठं संकट आहे। हे आता इथं पैसे विषय हा विषय महत्त्वाचा नाही, आम्ही त्यांना मदत देताना कुठेही हात आखडता घेणार नाही। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी मी स्वतः रस्त्यावर उतरेन, नुकसानग्रस्त पाहणीवेळी उद्धव ठाकरेंचं आश्वासन। मोदींनी मराठवाड्यामध्ये यावं, शेतकऱ्यांचे अश्रू पुसावेत, भरघोस मदत द्यावी, ठाकरेंची मागणी। सरकारला सांगतोय जर रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर येऊ देऊ नका, पण जर वेळ आणली तर मी स्वतः तुमच्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसोबत कर्जमुक्तीसाठी रस्त्यावरती उतरण्याकडे राहणार नाही। पाहणी दौरा करा, पर्यटन करू नका, पूरग्रस्तांना सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, उपमुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। पूर परिस्थितीची पाहणी, फक्त पूर परिस्थितीची पाहणी करणं, त्यांना मदत करणं, सगळ्यांनी सढळ हस्ते मदत केली पाहिजे, फक्त त्याचं पर्यटन करू नये, एवढीच माझी इच्छा आहे। महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून फक्त राजकारण आणि पर्यटन, 3 तासांच्या दौऱ्यामध्ये ठाकरेंना शेतकऱ्यांचं दुःख काय कळणार, नवनाथ बन यांची टीका।